नमस्कार. निरामय केअर सेंटरच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपण आपल्या ह्या चॅनलमध्ये वेगवेगळे विषय घेऊन येतो. काहीतरी चांगलं शेअरिंग असतं, मोटिवेशनल गोष्टी असतात. आज मी तुमच्यासोबत एक खूप छान सक्सेस म्हणजे आरोग्याशी संदर्भात असणारी आणि इन्स्पिरेशनल एक स्टोरी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. आपल्या निरामय केअर सेंटरमध्ये बरेच दिवसापासून आपल्यासोबत कुणीतरी राहतंय, आपल्यासोबत नाही आम्ही त्यांच्यासोबत राहतोय आणि अशीच एक सुंदर स्टोरी जी सगळ्यांना इन्स्पिरेशनल आहे आणि त्यांच्यामुळे आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे. तर मी आपल्या ह्या चॅनलमध्ये स्वागत करतो लता पठाडे मॅडमचं. विचारणार आहे, काही प्रश्न विचारणार आहे. त्यांनी दिलेल्या उत्तरांनंतर आपल्याला काहीतरी सगळ्यांना शिकायला मिळणार आहे. तर आपला हा सुंदर असा शेअरिंग सुरू करत आहेत. तर मी पठाडे मॅडमला विचारेल, थोडं तुमच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. नमस्कार, मी लता राजेंद्र पठाडे, मूळची राहणारी कोपरगावची आहे आणि लग्न झाल्यापासून आम्ही पती पत्नी नाशिकलाच राहत होतो. वकिलांबरोबर नाशिक कोर्टात आम्ही कामं केली आहेत आणि खूप सुंदर असं यश आम्ही नाशिकच्या कोर्टात मिळवलंय. यश मिळवलं, माणसं मिळवली आणि चांगलं अर्थार्जनही केलं. खूप सुंदर असं लाईफ सुरू असताना अचानक 2009 माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला आणि परत 2011ला पण असे 2 त्यांचे ॲक्सिडेंट झाले होते. त्याच्यानंतर संसाराची गाडी थोडी खाली खाली घसरत आली आणि मग कोरोना आला आणि मिस्टरच वारले. मग हे सुंदर सगळं चाललेलं होतं आणि तुमचे मिस्टर गेल्यानंतर तुम्ही मुलीचं लग्न वगैरे सगळं केलं आणि सगळं झालं. मग काय झालं, पुढे काय झालं? मुलीचं लग्न झालं आणि साधारण ती प्रेग्नंट राहिली. 2-4 महिन्याची ती प्रेग्नंट असताना मला माझ्यात काहीतरी वेगळ्या अशा जाणीवा व्हायला लागल्या की आपल्याला काहीतरी होतंय. तो कॅन्सरच असेल असं काही मला जाणवलं नाही. की स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस बरेचसे होत असतात. बरोबर. त्याच्यामुळे मी थोडं सुरुवातीला दुर्लक्ष केलं आणि म्हटलं मुलगी प्रेग्नंट आहे, तिला टेन्शन नको यायला एकदम आपण काही सांगितलं तर. मग तिची डिलिव्हरी झाल्यानंतर मी तिला सांगितलं की मला असं असं होतं आहे. मग माझे जावयांनी आणि मुलींनी मला मुंबईला चांगल्या डॉक्टरांकडे नेलं कॅन्सरच्या. माझ्या बायोप्सी वगैरे टेस्ट करवल्या सगळ्या आणि कॅन्सर डिटेक्ट झाला. म्हणजे मला तसं कॅन्सरचं टेन्शन नाही आलं, कारण उतारवाई म्हटलं की काही ना काही आजार शरीराला जडणारच. जेव्हा तुम्हाला असं कळालं की तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झालाय, त्यावेळेस तुमची मनस्थिती कशी होती? म्हणजे त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय काय विचार आले? मनस्थिती तशी सैरभैरच झाली होती, कारण की आता मी एकटी राहते, मुलीचं लग्न झालेलं, मला मुलगा नाहीये आणि सुरुवातीपासून आम्ही नाशिकलाच राहत होतो. त्यातल्या त्यात आता घरही नाहीये नाशिकमध्ये. मिस्टर होते हयात तेव्हाच ते विकलं गेलं आणि मग नंतर मी आता फ्लॅट रेंटल घेऊन आणि राहत होते एकटी. मग मुलीला पण थोडं टेन्शन आलं की आई अशा आजारात एकटी कशी काय राहणार. मग इथे माझी जावई आहे, तिथेच नाशिकला शिव कॉलनीत राहत होते, आता ती हयात नाही आहेत. त्यांनी माझ्या जावयांना सोबत घेतलं आणि 2-4 हॉस्पिटल्स फिरले ते की योजना आहे सरकारी एक महात्मा फुले आणि पंतप्रधान म्हणून, त्याच्यातनं सिनियर सिटीजन्सना फ्री ट्रीटमेंट देण्यात येते. मग त्यांनी ते शोधून काढले. मग नंतर प्रश्न आला राहण्याचा आणि एकटी फ्लॅटमध्ये राहणं माझ्या मुलीलाही रिस्की वाटत होतं मलाही. मग मुलगी म्हणाली, आई तुझ्यासाठी केअर सेंटर चालेल का तुला? अच्छा, मग हे सगळं डिटेक्ट झाल्यानंतर मग राहण्याचा प्रश्न उद्भवला. मग त्यावेळेला तुम्ही निरामय केअर सेंटर चॉईस केलं किंवा मग इथे तुम्ही कसं, तुमचा प्रवास इथे कसा सुरू झाला? इथे असा सुरू झाला, माझे जे जावई आहेत सचिन जाधव, जावई म्हणण्यापेक्षा नंदई आहेत ते माझे, त्यांनी त्यांच्या ओळखीचे होतं निरामय आणि तुमचे अजून एक पूर्वीचे कोणीतरी पार्टनर त्यांच्या ओळखीचे होते. तर ते म्हणाले की मामी मी तुम्हाला 2 दाखवतो सेंटर्स, त्यातलं तुम्ही चॉईस करा. मग ते मला 2 ठिकाणी घेऊन गेले आणि मला हे इथलं निसर्ग जे आहे इथला बाजूचा आजूबाजूचा, मी शेतकऱ्याची मुली आहे त्याच्यामुळे मला निसर्ग जास्त आवडतो. झाडं झुडं हे मोकळं वातावरण मला जास्त आवडलं आणि मग मी ह्याची चॉईस केली. आणि मग लेक जावई माझ्या इथे घेऊन आले, त्यांनी आपल्याशी बोलणी केली आणि त्याप्रमाणे मला इथे दाखल केलं.
खरं तर हा थोडा अवघड डिसिजन होता. हो. आणि मी असं ऐकलं की तुमचे मुलगी आणि जावई तुम्हाला म्हणत होते की तुम्ही आमच्या सोबतच राहा, हो. जिथे आम्ही आहे तिथे आमच्या सोबत राहा मुंबईला असताना. हो. पण तरी सुद्धा तुम्ही हा एकदम कठोर आणि अवघड डिसिजन घेतला. म्हणजे आम्ही असं ऐकलं होतं की तुम्ही त्यांना म्हटले नाही नाही मला केअर सेंटर मध्ये हे आवडलंय आणि मी इथे राहते. तर ह्या डिसिजन बद्दल मला तुमच्याबद्दल फार रिस्पेक्ट क्रिएट झाला. त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. ओके. कसं आहे, मुलीचं नवीन लग्न झालेलं आणि नवीन व्याही, नवीन जावई, त्यांची नवीन नातेवाईक, म्हणजे यांच्याशी आपण नेहमी जुळवून घेतोच, पण परमनंटली तिथं राहणं आणि पाहुणं म्हणून राहणं याच्यात खूप फरक असतो. आणि काही गोष्टीच्या आपल्यावरती बंधनं येतात. म्हणजे आपल्याला ते परक घर असं म्हणता येणार नाही, बरोबर. पण रिलेशनशिप अशी आपण विचारात घेतली तर थोडंसं बॉदरेशन येतं की मग आपल्याला स्वतःला चहा करायचा आहे, ह्यांना वाईट वाटेल का आपण स्वतःहून केला तर. म्हणजे ते त्यातले नाहीये, त्यांची मेंटॅलिटी बरोबर. खूपच चांगली आहे, पण एक बर्डन होतं मनावरती की आपण नवीन माणसांमध्ये कसं काय ऍडजस्ट करून घेऊ. एकदम लग्न झालं आणि एकदम त्यांच्यात जाऊन राहणं हे मला प्रशस्त नाही वाटलं. आणि त्यांनाही स्पेस द्यायला हवी ना, लग्न झाल्या झाल्या. मुली आणि लग्न झाल्यावर वर्षभराने तिला बाळ झालं, मुंबईची घरं छोटी छोटी, त्यात मला तिथलं वातावरणही ते दमट, बरोबर. आपल्या नाशिकचं वातावरण आणि मुंबईचं वातावरण याच्यात खूप मोठा डिफरन्स आहे. राहिले मी ठाण्याला 1.5-2 वर्ष, पण मला ते सोसवलं नाही तिथलं दमट वातावरण. मग मुलगी परत म्हणाली, आई तुला नाही का करमत इथे? म्हटलं नाही अगं करमत. मग ती म्हणाली, आपण असं करू, नाशिकला आपण फ्लॅट घेऊ भाड्याने, तू तिथे राहा. मग मी हो म्हटलं. मग परत मी नाशिकला आले. पण नाशिकला आल्यावर हे डिटेक्ट झालं आणि मग निरामयचा प्रवास सुरू झाला. ऍक्च्युली हा खूप मोठा डिसिजन होता. हो. आणि तुम्ही मुलांना, तुमच्या जावयांना एकदम फ्री केलं की नाही मी इथे राहते. आता हे सगळं सुरू असताना कॅन्सर डिटेक्ट झाला, मग केमो सुरू झाली, त्यावेळेस तुमची मानसिक स्थिती खूपच बिघडलेली होती, म्हणजे तुमची चिडचिड व्हायची. हा, चिडचिड व्हायची. मग ते थोडंसं सांगा आम्हाला, म्हणजे कसं तुम्ही त्याच्यातनं बाहेर निघाल्या? कसं, आता एकदम सुरुवातीला तर ते किमो झेपवणं ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे जरी असं 1-2 दिवस खूप फ्रेश वाटतं किमो घेतल्यानंतर, पण 3रा-4था दिवस उगवला ना की एकदम झोप येते, एकदम आळस येतो, किंवा असं काही खावंसं वाटत नाही, किंवा कधी कधी खूप भूक लागते. अशा सगळ्या रिॲक्शन्स वेगवेगळ्या येत राहतात. आणि मग हळूहळू हळूहळू मी ना त्या अंगीकारत गेले की आपल्याला आता हे सगळ्यांना फेस करायचं आहे, बरोबर. याला नाकारून चालणार नाही. तर हे आपल्या अंगाशी आलं आहे, तर याच्याशी झुंज देणं, याच्या पलीकडे दुसरं काही पर्याय नाहीये. मग आणि ट्रीटमेंट सुरू झाली. मानवताला मी ट्रीटमेंटला जायला सुरुवात केली. आणि मग नंतर हळूहळू कळलं की इतकं काही म्हणजे लोक कॅन्सर म्हटलं की बाप रे, काहीतरी भयानक प्रकार असं आहे. तर मला नाही वाटत कॅन्सर हा खूप भयानक आहे. तुम्ही मेंटली स्ट्रॉंग राहा. तुमच्या घरच्यांचा तुम्हाला जेव्हा पाठिंबा असेल आणि वैद्यकीय मदत देणारे डॉक्टर्स जेव्हा तुमचे एकदम कॅपेबल असतील, तर तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही. योग्य ट्रीटमेंट घ्या, योग्य आहार घ्या, आराम करा. झोप ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही ट्रीटमेंट घेऊन आलात, तुम्ही तिथे काही करत नाही, जाऊन बेडवर झोपलेले असतात तरी पण थकवा येतो. आणि तो थकवा मी अनुभवलाय. मी ट्रीटमेंट घेऊन आले की 2-2 दिवस तुम्ही बघितलं असेल मी झोपलेली असते. बरोबर. खूप झोप येते मला, कधी कधी खूप झोप येते, कधी कधी काहीच करावंसं वाटत, अगदी उठून आंघोळ सुद्धा करायची इच्छा होत नाही. मी चहा पिते, झोपून राहते, नाश्ता करते, झोपून राहते, जेवण करते, झोपून राहते, असं. मग ती सवय लागली की नाही, हे औषधांचे असे रिॲक्शन आहे आणि याला काही घाबरायचं काही कारण नाहीये. पुरेसा आराम झाला की मग ते हळूहळू पुन्हा पूर्वपदावर येत चालतं. व्हेरी छान. तुम्ही म्हणजे कॅन्सरवर खूप छान मात केली आहे. आणि जे तुम्ही आता बोलल्या की घाबरायचं नाहीये, जे आलं ते एक्सेप्ट करायचं, ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. की म्हणूनच आम्ही विचार केला की आम्ही तुम्हाला बघतोय कित्येक दिवसापासून, चिडचिड होते, सगळ्या गोष्टी होतात, पण आता तुम्ही आनंदाने बागडताय. तुम्ही बाहेर जाऊन येतात, मस्त चहा पिऊन येतात, डोसा खाऊन येतात, आणि तो एक वेगळाच आनंद तुम्ही जगताय. म्हणूनच असा आनंदी राहण्यासाठीच आम्ही असा विचार केला की सगळ्यांना
तुम्ही जे आता जगताय, जे मिस्टर गेल्यानंतर पण रडत न बसता तुमच्या नातेवाईकांना पण तुम्ही सांगताय की नाही नाही हरकत नाही, मी निरामय केअर सेंटर बेस्ट आहे, तिथे मी राहते. आणि ते जे तुम्ही करताय खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे. Thank you. आणि मानलं तुम्हाला की तुम्ही एकट्या जातात आणि मुलीशी पण एकदम छान पद्धतीने संवाद साधतायत. आम्हाला आधी भीती वाटत होती तुम्हाला इथे ठेवताना किंवा केमो देताना काय, पण खरंच तुम्ही एकदम इन्स्पिरेशनल गोष्ट आहे इतर लोकांसाठी सुद्धा. जाता जाता तुम्ही निरामय बद्दल इथे कसं वाटतं तुम्हाला ते, आणि इतर लोकांना पण एक छान संदेश द्या, कारण तुम्ही कविता पण लिहिता, सगळं करतात. एक छान मस्त आम्हाला छान काय इतर लोकांना मोटिवेशन मिळेल असं काहीतरी सांगा. ओके. बघा, आयुष्य पुन्हा आहे की नाही आहे आपल्याला माहित नाही आहे. तेव्हा जे काय आपल्याला आता जे आफ्टर 50 हे एक बोनस आयुष्य असतं असं मोठे लोक म्हणतात. आणि ते बोनस आयुष्य आपण असं रडत खडत जगणं मला तर पटत नाही. ते एन्जॉय करत जगायचं. तुमचा आजार बाजूला ठेवा, त्याला म्हणजे आठवूच नका की आपल्याला काही आजार आहे. आणि नाही आठवत खरंच, जेव्हा मी हॉस्पिटलच्या बाहेर पडते ना, की मला जाणवतही नाही की मला कॅन्सर झालाय आणि मी एवढी मोठी ट्रीटमेंट घेते आहे. जेव्हा मी इथे येते मी एकदम नॉर्मल असते. आणि इथे कसं आहे, मला नाही काम नाही धाम नाही, मस्त हातात आयता चहा मिळतो, आयता नाश्ता मिळतोय, आयतं जेवण मिळतंय. दिमतीला तुमचा स्टाफ आहे आणि सगळे हसतमुख, कशा आहे मॅडम, काय आहे मॅडम, जेवल्या का मॅडम, अगदी घरच्यासारखं इथेही आहे वातावरण. त्याच्यामुळे खूप असं आपण वेगळ्या वातावरणात येऊन पडलो असंही नाही जाणवत. आणि नाशिकमध्येच मी राहिले आहे, त्याच्यामुळे मला आवडतं नाशिकमध्ये राहायला. आणि माणसाने आहे ना, दुःख रडत बसू नये, क्या बात. आनंद वाटावा, येस. आनंद जगावा आणि तो अनुभवावा. म्हणजे जे स्वप्न डोक्यात आहे ना, ते बाहेर जगावेत, प्रत्यक्ष जगावेत. त्या जगण्याला खरा अर्थ असतो. एकदम बरोबर आणि छान, एकदम छान तुम्ही आम्हाला मोटिवेशन केलंय. मलाच नाही, सगळ्या जे कोणी कॅन्सर झालेल्या लोकांसाठी सुद्धा आहे. कॅन्सर पेशंटला मी सांगू इच्छिते की हा आजार काही इतका तुम्हाला वाटतं तितकं भयानक नाहीये. त्याला तुम्ही फेस करा आणि तो आपल्याला नाहीये असं समजून जगून बघा. तुम्हाला खरंच खूप आनंद अनुभवायला भेटेल. धन्यवाद मॅडम, खूप छान बोलल्या तुम्ही. Thank you. आणि असेच आम्हाला आशीर्वाद देत जा. असंच आम्ही खूप लोकांची सेवा करू. पुन्हा एकदा डॉक्टर योगेश सदगीरचा प्रेमपूर्वक नमस्कार. आणि वाटलं तर तुम्ही ही जी स्टोरी आहे ही शेअर करा. तुम्हाला वाटलं तुम्ही बघा, इतर लोकांपर्यंत तुमची इच्छा असेल तर पाठवा. आम्ही फक्त आमच्या स्वतःच्या आनंदासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी हे सगळं केलंय. शेवटी परत आनंदाने जगा, स्वतः आनंदी राहा आणि इतरांना पण आनंद द्या. पुन्हा एकदा डॉक्टर योगेश सदगीरचा प्रेमपूर्वक नमस्कार. धन्यवाद.